व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे। तिचा तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे आणि तो पाहिल्याच्या नंतर प्रत्येक मराठी माणसाला संताप येईल अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे। कारण जर तुम्ही त्या मुलीला पाहिलं तर तिची जी काही शारीरिक परिस्थिती आहे आणि त्यानंतर त्या माणसाने ज्या पद्धतीने तिला मारलंय, मला असं वाटतं की अशाला तर सोडलंच नाही पाहिजे, अशाला योग्य तो धडा शिकवला पाहिजे। आणि मला असं वाटतं की आता त्या मुलीला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागेल, कारण कालपासून ती ज्या कंडिशनमध्ये आहे त्या कंडिशनमध्ये तिला मेडिकली मदतीची गरज आहे आणि ती मेडिकली मदत आता आम्ही आमच्याकडनं तिला देऊ। जवळपास 24 तास या घटनेला झालेले आहेत, होत आलेले आहेत, अजूनही तो आरोपी जो आहे तो हाती लागलेला नाही पोलिसांचे। मला कळत नाही, म्हणजे अनेक वेळेला आम्ही ज्या वेळेला मोर्चे काढतो, आंदोलनं करतो, आम्हाला पोलीस कुठेही कुठल्याही कोपऱ्यात आमचे मोबाईल लोकेशन शोधून आम्हाला कसेही शोधतात, रात्री 2:30 3 वाजता घरनं उचलतात। आणि आम्ही ज्या वेळेला हे करत असतो त्यावेळेला लोकहिताचे असतात, आमच्या भाषेसाठी असतात, आमची आंदोलनं यासाठी असतात, आम्हाला कुठूनही शोधून काढतात। या पोरीला एवढं मारल्याच्या नंतर जर तो आरोपी अजून 24 तासानंतर जर भेटत नसेल तर मग कमाल आहे, काय बोलायचं आम्ही। त्या मुलाचं फेसबुक प्रोफाईल जे आहे त्याच्यावरती हातामध्ये तलवार, चॉपर, ते ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलंय त्या पद्धतीने एक गोष्ट आहे, तो क्रिमिनल आहे, तो क्रिमिनल माइंडेड आहे। कारण अशा मारण्याची जी काही त्याची मारण्याची जी पद्धत होती ती एका क्रिमिनलची होती। सो तो क्रिमिनल आहे आणि त्याच्यापासून या कुटुंबाला देखील धोका आहे। सो पोलिसांनी या कुटुंबाचं देखील संरक्षणाचं पाहिलं पाहिजे। आम्ही तर आहोतच, त्याच्यात एवढी हिंमत असेल तर तो त्यांनी हिच्या घरपर्यंत येऊन दाखवा, पण त्याला आम्ही धडा शिकवणार एवढं नक्की। मनसे कशा रीतीने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांची देखील भेट घेतली, तुमची काय मागणी असेल आणि त्या मुलाला पोलीस शोधत नसतील तर तुम्ही काय ऍक्शन घ्याल? मी नेहमी म्हणतो की मला आता प्रश्न पडला आहे की ही जी काय बाहेरचे उत्तर प्रदेशातनं हे काय नेते मंडळी बोंबलत आहेत ना की हमारे लोगों को मारा, हमारे लोगों को मारा, आजपर्यंत आम्ही कुठल्या महिलेवर हात नाही उचललाय। त्या मुलीला ज्या पद्धतीने मारलंय, मला एवढी कुठली शैतानी तुझ्या अंगात घुसली होती आणि त्याच्यावर तुम्ही लोक काय म्हणणार आहात? सो आम्ही आमच्या मुलीच्या पाठीशी खंबीर उभे राहणार। पोलिसांनी त्यांचं काम करावं, नाहीतर आम्हाला पण शोधता येईल, काही मोठी गोष्ट नाहीये। सोनाली त्याला फक्त थांब आतमध्ये जाऊ नको, आतमध्ये MR आहे एवढंच म्हटली आणि ते एवढं ऐकून त्याने ज्या पद्धतीने लात मारली। मी सांगतो ना, या लोकांना माज आलाय, यांना महाराष्ट्रातल्या या राजकीय नेत्यांच्या वरद असल्यामुळे ना यांना माज आलाय आणि यांचा माज उतरवला गेला पाहिजे। कारण खरं तर त्या सोनालीच्या शरीराला बघितलं मलाच वाईट वाटतं की आता काय त्या मुलीला आपण सांगायचं, तिला आणखी एका दुसरा फटका इकडे तिकडे लागला असता तर तिचा जीव गेला असता। ती बोलत नव्हती की ती जे बाकी लोकांनी तिला पकडलं नसतं तर तिला पण तुम्ही तिला फडफडीतच तो घेऊन गेला होता आणि एवढी मोठी घटना आहे। माझ्या मते पोलिसांनी त्याला ताबडतोब अरेस्ट करायला हवी होती, का नाही केली? कोणाचा दबाव होता का? या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजेत की बाबा अरेस्ट करू नये म्हणून कोणी दबाव टाकला का पोलिसांवर, काही गोष्टी पाहिल्या पाहिजेत। जर अजूनही पोलिसांच्या हाती लागत नाही तर मनसे म्हणून आपण काय भूमिका? बघा, माझं नेहमी मत असतं की पहिलं कायद्याने त्यांचं काम करावं। जर त्यांच्याकडनं जर कुठली हलगर्जीपणा होणार असेल तर मात्र आमच्या महाराष्ट्र सैनिकांच्या जर तो हातात लागला तर मी जसं मगाशी म्हटलं तसं हाताला हाताने उत्तर देणार। राजसाहेबांचं काही बोलणं झालं या घटनेविषयी आणि त्यांनी काय संदेश दिला? नाही, माझं मत आहे की आता हा सगळं प्रकरण आम्ही पाहिलंय, मी साहेबांच्या कानावर घाली विषय। तू तयारी कर। तर प्रतिक्रिया दिलेली आहे अविनाश जाधव यांनी आणि या तरुणाला, हा जो क्रिमिनल बॅकग्राऊंडचा माणूस दिसतोय, ज्या पद्धतीने त्यांना मारहाण केली आहे या तरुणाला, या तरुणीला, त्याला लवकरात लवकर पकडलं पाहिजे आणि पकडलं नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने त्याला शोधू, असं अविनाश जाधव या ठिकाणी म्हणतायत। तर या तरुणीची विचारपूस त्यांनी केलेली आहे। अविनाश जाधव यांनी या तरुणीला धीर दिलाय आणि त्याचबरोबर तिचा मेडिकलचा खर्च आपण करणार असल्याचं सांगितलेलं आहे, तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करणार असल्याचंही अविनाश जाधव यांनी सांगितलंय। तर आधीची ही दृश्य आपण बघू शकतोय, 24 तासांपूर्वी अशा पद्धतीनं या तरुणीला मारहाण झालेली होती। आणि पुन्हा एकदा जाऊयात अजित मांढरे यांच्याकडे। अजित, आपण बघितलंय अविनाश जाधव यांनी भेट घेतलेली आहे तरुणीची आणि त्यानंतर त्यांनी प्रतिक्रियाही दिलेली आहे। आपल्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाही अजित यांचा, मात्र आपण बघितलंय थोड्याच वेळापूर्वी अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेली होती आणि कोणाचा दबाव आहे का या तरुणाला अटक अजूनही झालेली नाही असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला।